नमस्कार भावी शिक्षक बंधू आणि भगिनींनो, SR एज्युटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. TET परीक्षेच्या अनुषंगाने आपण PYQ सिरीज सुरू केलेली आहे. तर या सिरीजमध्ये आपल्याला आतापर्यंत 2013 पासून ते 2025 पर्यंत झालेल्या सर्व विषयातील प्रश्नांचं स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत आहे. तर हे स्पष्टीकरण तुम्हाला कसं वाटतं याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगा. त्याचबरोबर झालेल्या या संपूर्ण पेपरचं जे स्पष्टीकरण आहे ते तुम्हाला अगदी मोफत आपण परीक्षा होईपर्यंत सर्व व्हिडिओच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहोत. तर आपणास एकच विनंती आहे, जे आपले बांधव TET परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि येणाऱ्या परीक्षेत हमखास यश मिळवा. धन्यवाद. चला तर मग बघूया आपण मराठी विषयाचे प्रश्न आणि त्या प्रश्नांचं संपूर्ण असं स्पष्टीकरण. यामध्ये आजच्या सिरीजमधला पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय वापरून मन पूर्ण करा आणि मन दिलेले देखल्या देवा आणि तो डॅश डॅश दिलेला आहे. पर्याय पहा, परमेश्वर. पर्याय 2 दंडवत. पर्याय 3 मंत्र आणि पर्याय 4 पठण. आता ही अतिशय सोपी म्हण आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की देखल्या देवा काय असतो. देवाला आपण काय करतो तर दंडवत करतो. या ठिकाणी बघा, देखल्या देवा दंडवत याचा अर्थ असा आहे, एखादी व्यक्ती सहज भेटली तर खुशाली विचारणं, खास देवदर्शनाला न जाणं, पण रस्त्यात चुकून देऊळ लागले तर जाता जाता हात जोडण्यातला प्रकार. म्हणजे काय, आता या म्हणीमध्ये दोन अर्थ सांगितलेले आहेत. एक अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये वाच्यार्थ निघतो, म्हणजे देखल्या देवा दंडवत म्हणजे देवदृष्टी समोर आला की आपण काय करतो, हात जोडून नमस्कार करतो, त्याला दंडवत करणं असं आपण म्हणतो. म्हणजे या म्हणीवरून वाच्यार्थ जो आहे तो अशा पद्धतीचा आहे की जिथे देव दिसला तिथं आपण हात जोडून नमस्कार करणे. आणि दुसरा अर्थ याच्यामध्ये असा आहे, एखादी व्यक्ती सहज भेटली तर खुशाली विचारणं, तरच खुशाली विचारणं. म्हणजे काय, सहज जाता जाता एखादी ओळखीची व्यक्ती आपल्याला त्या ठिकाणी भेटलेली आहे आणि मग त्यावेळेला त्याला त्याची विचारपूस करणं, त्याची खुशाली विचारणं, बरं आहेस का, कसं आहे, अशा पद्धतीनं. म्हणजे जो समोर आला त्याच व्यक्तीबद्दल तेवढ्यापुरतं भाषण संभाषण करणं, याला म्हणायचं देखल्या देवा दंडवत. तर या म्हणीमध्ये एक असतो जो अर्थ निघालाय त्याला म्हटलं जातं वाच्यार्थ आणि दुसरा जो अर्थ आहे त्याला म्हटलं जातं व्यंगार्थ. म्हणजे दोन अर्थ याच्यामधून, एक मूळ अर्थ कायम आहे आणि दुसरा एक अर्थ या म्हणीमधून निघालेला आहे. तर अशी द्विअर्थी ही म्हण होती. त्यामध्ये आपल्याला फक्त रिकाम्या जागी कोणता शब्द येईल असा प्रश्न होता. तर देखल्या देवा दंडवत अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. तर अशा पद्धतीनं म्हणी विचारल्या जातात. यानंतर आपण लगेच बघूया पुढील प्रश्न. आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक कोण. आता हा जो घटक आहे, आपण मराठी विषयाचे घटक काढून दिले की कोणत्या घटकावरती जास्तीत जास्त वेळेला प्रश्न आलेले आहेत. यामध्ये लेखक आणि पुस्तक किंवा पुस्तक आणि लेखक असे विरुद्ध अर्थाने प्रश्न विचारलेले आहेत. तर या प्रश्नामध्ये आपल्याला विचारले की आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक कोण. म्हणजे आरती प्रभू जे आहेत हे काय करतात, काव्यलेखन करतात आणि यांचं जे नाव आहे, म्हणजे काय, या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे की आरती प्रभू हे जे नाव आहे हे टोपण नाव आहे. थोडक्यात या प्रश्नाला असं म्हणायचं की आरती प्रभू या टोपण नावाने लेखन करणारे कवी कोण आहेत किंवा साहित्यिक कोण आहेत. तर यामध्ये बघा, पर्याय 1 दिलेला आहे जयवंत दळवी. पर्याय 2 ग दि माडगुळकर. पर्याय 3 चित्र्य खानोलकर आणि पर्याय 4 बासी मर्ढेकर. तर इथं इमेजमध्ये आपण बघू शकतो या प्रश्नाचं उत्तर आहे चित्र्य खानोलकर. याचाच अर्थ चिंतामणी त्र्यंबक खानोलकर. म्हणजे आरती प्रभू हे टोपण नाव कोणाचं आहे तर चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांचं आहे. इथं म्हटलेलं आहे बघा, विथ अ पॅशन फॉर पोएट्री अँड प्रोज, म्हणूनच यांना साहित्यिक असं म्हटलेलं आहे. मात्र त्यांनी काव्यलेखन करत असताना आरती प्रभू हे टोपण नाव वापरलेलं आहे. म्हणजे मुळात हे पोएट्री पण लिहितात, म्हणजे कविता लिहितात आणि प्रोज पण लिहित आहेत. म्हणजे हे साहित्यिक आहेत, मात्र कविता लिहित असताना त्यांनी आरती प्रभू हे नाव धारण केलेलं होतं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की आरती प्रभू या टोपण नावाने चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांनी लेखन केलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, सेम पॅटर्नवरती प्रश्न विचारलेला आहे. आता मागील प्रश्नामध्ये आपण बघितलं की लेखक दिलेला आहे, टोपण नाव दिलं आणि त्यांचं मूळ नाव काय आहे. आता याच्यामध्ये परत पुस्तक बघा, पु ल देशपांडे यांनी लिहिलेले नाही असं म्हटलेलं आहे. बऱ्याच वेळेला इथं आपली गफलत होते की कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे कोणतं लिहिलेलं नाही. प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे.
पर्याय बघा इथं दिलेत, अमृतवेल, पर्याय 2 आसामी आसामी, पर्याय 3 व्यक्ती आणि वल्ली आणि पर्याय 4 बटाट्याची चाळ. तर याच्यामध्ये बघा हे जे पुस्तक आहे अमृतवेल नावाचं हे वि.स. खांडेकर यांनी लिहिलेलं आहे आणि आपल्याला विचारलं की यातलं कोणतं पुस्तक लिहिलेलं नाही, तर अमृतवेल हेच पुस्तक त्यांनी लिहिलेलं नाही. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. बाकी आसामी आसामी, व्यक्ती आणि वल्ली आणि बटाट्याची चाळ हे पुस्तकं पु ल देशपांडे यांनी लिहिलेली आहेत. यानंतर पुढील प्रश्न, आकांक्षा घरी गेली या वाक्याचा प्रकार कोणता? आता पर्याय दिलेत पहा, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्य आणि स्वार्थी वाक्य. आता या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्वार्थी वाक्य. आता स्वार्थी वाक्य म्हणजे काय किंवा मग आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय, विद्यार्थी वाक्य म्हणजे काय, संकेतार्थी वाक्य म्हणजे काय याबद्दल आपण थोडंसं पाहूया. तर बघा या ठिकाणी स्वार्थ म्हणजे काय. आता व्यवहारामध्ये स्वार्थ याचा अर्थ वेगळा आहे, परंतु व्याकरणामध्ये स्वार्थ याचा अर्थ वेगळा आहे. स्वार्थ म्हणजे स्वतःचा किंवा मूळचा अर्थ, म्हणजे काय, एखाद्या विधानाला त्याचा मूळ अर्थ असतो, यालाच या ठिकाणी स्वार्थ असं म्हटलेलं आहे. क्रियेचं विधान तोच त्याचा अर्थ होय, म्हणजे एखादं क्रिया ज्याच्यामध्ये एक विधान केलेलं आहे त्यामध्ये जी क्रिया आहे तोच त्या विधानाचा काय असतो, अर्थ असतो, त्यालाच या ठिकाणी स्वार्थ असं म्हटलेलं आहे. आणि असा जो वाक्याचा प्रकार असतो त्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात. ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो. आता याच्यामध्ये बघा मग आज्ञा, विधी, संकेत वगैरे अर्थाचा बोध न होता म्हटलेलं आहे. क्रियापदाचा केवळ स्वतःचा अर्थ तेवढा समजतो त्याला स्वार्थी क्रियापद असे म्हणतात. क्रियापदाची सर्व काळातील रूपे ही स्वार्थी होतं. म्हणजे बघा आता या ठिकाणी उदाहरण दिलेत, मुले अभ्यास करतात. आता या वाक्यामधून आपल्याला दुसरा अर्थ समजतो का? नाही समजत. फक्त मुले अभ्यास करतात एवढंच आपल्याला समजतं, म्हणजे क्रियेचं जे विधान आहे तोच त्याचा अर्थ आहे. तो घरी गेला, आता याच्यामधून बघा दुसरा अर्थ निघत नाही. तो घरी गेला, घरीच गेला, यामधून दुसरा आपण विचार करू शकत नाही. म्हणजे एकच कायम अर्थ याला आहे, यालाच स्वार्थ असं म्हटलं जातं. मी खात्रीने पास होईन, यामधून सुद्धा आपल्याला एकच अर्थ मिळतो की मी पास होईन. म्हणजे अशी क्रियापदं जी फक्त स्वतःचाच अर्थ घेऊन येतात, मूळचा अर्थ घेऊन येतात, त्याला स्वार्थी क्रियापद असं म्हणतात. आणि असा वाक्याचा जो प्रकार असतो त्याला स्वार्थी वाक्य असं म्हटलं जातं. आणि ही स्वार्थी क्रियापदं किंवा ही स्वार्थी वाक्य सर्व काळामध्ये असतात. म्हणजे बघा इथं मुले अभ्यास करतात त्याच्यामध्ये वर्तमान काळ आहे, तो घरी गेला याच्यामध्ये भूतकाळ आहे, मी खात्रीने पास होईन याच्यामध्ये भविष्यकाळ आहे. म्हणजे काळाच्या प्रत्येक प्रकारामध्ये स्वार्थी वाक्य येतं, म्हणून स्वार्थी क्रियापद ही सर्व काळामध्ये असतात. तर अशा पद्धतीने स्वार्थी क्रियापद म्हणजे मूळचा अर्थ आपल्याला सांगता येईल. यानंतर बघा पुढे, कुणी झाडांच्या फांद्यावर चढले या वाक्यातील विभक्ती ओळखा. आता या विभक्तीमध्ये आपल्याला विचारले की बघा इथं विभक्तीचे प्रत्यय आपल्याला माहिती आहेत. इथं झाडांच्या, इथं वरमध्ये प्रत्यय नाही, चढले मध्ये प्रत्यय नाही, तर इथं चाचीचे. आणि बघा आपल्याला माहिती आहे चाचीचे हे जे प्रत्यय आहेत ते कोणत्या विभक्तीचे आहेत, तर ते आहेत षष्ठी विभक्तीचे. इथं झाडांच्या असं म्हटलंय म्हणजे इथं अनेक वचन आहे, म्हणून या ठिकाणी षष्ठी अनेक वचन. इथं दुसरा एक पर्याय दिलेला आहे षष्ठी एक वचन, परंतु झाडांच्या हा शब्द अनेक वचनी आहे. म्हणजेच काय, चाचीचे हे जे प्रत्यय आहे ते एक वचनामध्ये वापरले जातात आणि अनेक वचनामध्ये सुद्धा वापरले जातात, म्हणून या प्रश्न उत्तर आहे षष्ठी अनेक वचन. यानंतर पुढील प्रश्न, इक प्रत्यय लावता न येणारा शब्द कोणता? इथं म्हटलेलं आहे की न येणारा शब्द. मित्रांनो प्रश्न वाचत असताना गडबड करायची नाही. तर त्याच्यामध्ये चुकीचा कोणता किंवा चुकीचा कोणता नाही, बरोबर कोणता नाही, चूक नाही, अचूक नाही, न येणारा, येणारा, अशा पद्धतीचे प्रश्न आपणाला बुचकळ्यात पाडू शकतात. यामध्ये आपली गफलत होऊ शकते. त्यामुळं प्रश्न वाचत असताना अगदी सावकाश समजून घेऊन वाचायचं आहे. यामध्ये विचारले की इक प्रत्यय न लावता येणारा शब्द कोणता, म्हणजे काय. आता याचा जर विचार केला आपण, पहिला पर्याय आहे समाज, दुसरा वाचा, तिसरा धर्म आणि चौथा आनंद. तर यामध्ये बघा समाज या शब्दाला आपण जर इक प्रत्यय लावला तर इथं आपला शब्द तयार होतो, तो म्हणजे सामाजिक, म्हणजे याला प्रत्यय लावता येतो. यानंतर वाचा या शब्दाला आपण इक प्रत्यय लावला तर याचा शब्द तयार होतो वाचिक,
म्हणजे यालाही आपल्याला प्रत्यय लावता येतो. धर्म या शब्दाला जर आपण एक प्रत्यय लावला तर यालाही धार्मिक म्हणजे एक प्रत्यय लावता येतो. म्हणजे वरील या तिन्ही ऑप्शनमध्ये आपल्याला एक प्रत्यय लावता येतो. मात्र इथं जो चौथा शब्द आहे आनंद, याला आनंदिक असं नाही आपण म्हणू शकत. म्हणजे आनंदिक असा शब्द म्हणता येणार नाही. आनंदित असतो परंतु आनंदिक असा शब्द चुकीचा आहे. म्हणजे या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी मागणी पत्राचा विषय कोणता असेल. आता एखाद्या वस्तूची मागणी करायची आहे तर बघा, लग्नासाठी बोलावणे ही मागणी आहे का? याला आपण मागणी म्हणू शकत नाही, तर याला आपण म्हणतो आमंत्रण. विद्यार्थ्यांना बक्षीस देणे, आता ही मागणी असेल का? नाही. प्रमुख पाहुण्यांचे आभार मानणे, आता आभार मानणे यालाच आपण आभारपत्र असं म्हणतो. म्हणजे आभार मानणे असं येणार नाही. विद्यार्थी भांडारासाठी स्टेशनरी घेणे, म्हणजे स्टेशनरी विकत आणायची आहे. म्हणजे आपल्याला इथं काही वस्तूंची मागणी करायची आहे. म्हणून विद्यार्थी भांडारासाठी स्टेशनरी घेणे याच्यामध्ये आपल्याला मागणी केलेली दिसून येते. म्हणजे या पत्राचा विषय जो असणार आहे तो मागणी असा असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असेल. यानंतर पुढील प्रश्न, अ आ इ ई उ ऊ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? पर्याय दिलेत पहा. सजातीय स्वर, 2 विजातीय स्वर, 3 संयुक्त स्वर आणि 4 दीर्घ स्वर. तर यामध्ये बघा, सजातीय आणि विजातीय काय प्रकार आहे? एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. उच्चार स्थानानुसार अशा अनेक जोड्या तयार होऊ शकतात. त्यापैकी काही. आता एकाच उच्चार स्थानामधून म्हणजे पहा, इथं अ आणि आ या दोन्हीचा उच्चार सारखा आहे. म्हणजे जवळपास एकच त्यांचं उच्चार स्थान आहे असं आपण म्हणतो. ई आणि ई, त्यानंतर ओ आणि उ. तर हे जे आहेत ते हे काय आहेत तर एकाच उच्चार स्थानामधून निघणारे आहेत, म्हणून यांना आपण सजातीय स्वर म्हणतो. त्यानंतर बघा, भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. म्हणजे अ आणि ई याचं उच्चार स्थान वेगळं वेगळं आहे. अ आणि उ म्हणजे जसं अ आ म्हणताना आपल्याला समान वाटतं तसं अ आणि उ म्हणत असताना समान वाटत नाही. किंवा ई आणि ए म्हणत असताना समान वाटत नाही. किंवा उ आणि ए म्हणत असताना समान वाटत नाही. किंवा अ आणि रू हे परस्पर वेगळेच वाटतात, विरोधी वाटतात. त्यामुळे यांना आपण विजातीय स्वर म्हणजे वेगळ्या जातीचे स्वर असं म्हणतो. म्हणून इथं बघा, अ आ इ ई आणि उ ऊ यापैकी हे जे आहे ते सजातीय आणि हे जे आहे ते विजातीय स्वर आहेत. म्हणून आपल्याला सांगता येईल की या प्रश्न उत्तर अ आ इ ई हे एकाच उच्चार स्थानामधून निघणारे स्वर आहेत. म्हणून याचं उत्तर आहे सजातीय स्वर. यानंतर बघा पुढील प्रश्न, धरणी या शब्दाचा लघु गुरुक्रम कसा असेल? आता आपल्याला विचारलं येतं की धरणी, आता लघु गुरुक्रम म्हणजे काय आहे? ज्या अक्षराचा, बघा लघु गुरुक्रम कसा ठरवला जातो? ज्या अक्षराचा उच्चार करत असताना कमी वेळ लागतो किंवा कमी कालावधी लागतो त्याला म्हटलं जातं की लघु. आणि ज्याला जास्त वेळ लागतो त्याला म्हटलं जातं गुरु. आता याच्यामध्ये उच्चारस्थान सांगत असताना याला काही चिन्ह दिलेत. म्हणजे एखाद्याला जर कमी वेळ लागतोय तर त्याला आपण काय म्हणा की त्याचा उच्चार लघु आहे. जास्त वेळ लागतोय तर त्याचा गुरु आहे. आणि मग हे चिन्हात दाखवत असताना लघुसाठी हे चिन्ह असतं आणि गुरुसाठी पूर्ण आडवी रेघ म्हणजे हे चिन्ह असतं. बघा, हे लघुचं चिन्ह आहे आणि हे गुरुचं चिन्ह आहे. आणि मग आपल्याला ठरवायचं की शब्दामध्ये कुठला उच्चार हा लघु आहे किंवा कुठला हा गुरु आहे. तर यासाठी आपल्याला शब्द दिला आहे धरणी. आता बघा, इथं धरणीला इथं काना मात्रा किंवा दीर्घ वेलांटी वगैरे असा कोणताही प्रकार नाही. म्हणून ध पहा इथं, एक मिनिट, हा जो ध शब्द आहे तो कसा आहे तर लघु आहे. त्याच पद्धतीनं र आहे. आता र ला सुद्धा काना मात्रा वेलांटी काय नाही, म्हणजे हा सुद्धा काय आहे लघु आहे. इथं नी हा जो शब्द आहे, अक्षर आहे, तर हे कसं आहे, याला दुसरी वेलांटी आहे आणि ती कायम दीर्घ मानली जाते. म्हणून हे अक्षर आपण दीर्घ संबोधतो. म्हणून धरणी हा शब्द या ठिकाणी लघु, लघु आणि गुरु अशा पद्धतीनं तयार होईल.
पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असेल. यानंतर बघा पुढील प्रश्न आहे, झाकले माणिकचा योग्य अर्थ काय. आता हा जो प्रकार आहे तो हा काय, झाकली माणिकचा अर्थ म्हणजे काय. झाकली माणिक हा कसला शब्द आहे, तर याला म्हटलं जातं अलंकारिक शब्द. काय आहे, अलंकारिक शब्द. जे घटक आपण काढून दिलेत तुम्हाला, एक व्हिडिओ त्याचा आहे की मराठीमध्ये कुठले कुठले घटक आहेत आणि त्याच्यावरतीच फिक्स क्वेश्चन येतात. तर त्यापैकी एक आपण अलंकारिक शब्द काढून दिलेला आहे. तर त्यातलाच हा प्रश्न आहे की झाकले माणिक या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे. तर इथं बघा, पर्याय 1 पाणक्या, पर्याय 2 बहुमोल वस्तू, पर्याय 3 साधा पण गुणी मनुष्य आणि पर्याय 4 कजाग व्यक्ती. तर याचा अर्थ आहे झाकले माणिक याचा अर्थ साधा पण गुणी मनुष्य. म्हणजे एखादा मनुष्य हा अतिशय गुणी असतो किंवा अतिशय हुशार असतो, परंतु जास्त तो आपण म्हणतो की फोकसमध्ये येत नाही. तर असा सर्वसाधारण असलेला मनुष्य त्यालाच आपण झाकले माणिक असं म्हणतो. माणिक हे रत्न आहे आणि रत्न हे अनमोल असतात, परंतु ती झाकलेली असतात. अशीच काही माणसं असतात की जी प्रवाहाच्या म्हणजे जास्त फोकसमध्ये येत नाहीत, परंतु ती अतिशय बुद्धिमान हुशार अशी असतात. त्याची तुलना माणिकाशी या ठिकाणी म्हणजे त्या रत्नाशी केली जाते. आणि मग अशा पद्धतीनं तयार झालेला हा झाकले माणिक अलंकारिक शब्द आहे. याचा अर्थ साधा पण गुणी मनुष्य असा होतो. यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर यामध्ये बघा, चारही पर्यायामध्ये वायुपुत्र असा शब्द दिलेला आहे. वायुपुत्र हा शब्द या ठिकाणी बघा, पर्याय क्रमांक 1 मध्ये पुत्र या शब्दाला पहिला उकार आहे, त्यामुळे हा चुकीचा आहे. पर्याय 2 मध्ये हे बरोबर आहे. पर्याय 3 मध्ये पहा, परत इथं दुसराच उकार दिलेला आहे. पर्याय 4 मध्ये बघा, इथं दुसरा आणि इथं पहिला दिलेला आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी आपल्याला पहिला उकार पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक 2 वायुपुत्र हा बरोबर शब्द असेल. यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी वचन नियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता. आता वचन नियम म्हटलेला आहे. पर्याय दिलेत फुले, पर्याय 2 या ठिकाणी 2 नंबर पर्याय नाले, पर्याय 3 पेले आणि पर्याय 4 भाले. अशा पद्धतीचे वचन नियमानं बसणारा गट दिलेला आहे आणि यामध्ये वेगळा कोणता आहे आपल्याला शोधायचं आहे. तर याचा अनेक वचन बघा, फुले हा अनेक वचनी शब्द आहे आणि याचं जर आपण एक वचन केलं तर ते फूल असं आपण म्हणतो. पेले या शब्दाचं जर आपण एक वचन केलं तर पेला म्हणजे तो पेला असं होईल. नाले या शब्दाचं जर आपण एक वचन केलं तर तो नाला असं होईल. आणि भाले या शब्दाचं जर आपण एक वचन केलं तर भाला म्हणजे तो भाला. म्हणजे बघा, या ठिकाणी काय होईल, याचं एक वचन ते फूल, याचं होईल तो पेला, याचं होईल तो नाला आणि याचं होईल तो भाला. आणि आता आपल्या लक्षामध्ये आलं असेल की यामध्ये वेगळा पर्याय कोणता आहे. तर या 3 पर्यायामध्ये इथं तो हा शब्दप्रयोग वापरून आपण त्याचं एक वचन केलेलं आहे, मात्र इथं ते फूल असा होतो, म्हणून हा पर्याय वेगळा आपल्याला असलेला दिसून येतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल आपल्याला पर्याय क्रमांक 1. यानंतर बघा पुढील प्रश्न, वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलतं, बघा याच्या व्याख्येमध्ये ज्याचं उत्तर आहे तेव्हा त्याला कोणता प्रयोग असे म्हणतात. मराठीमध्ये 3 प्रयोग सांगितले जातात. एक म्हणजे कर्तरी प्रयोग, दुसरा असतो तो कर्मणी प्रयोग आणि तिसरा असतो तो भावे प्रयोग. मग आता याच्यामध्ये जे क्रियापद कर्त्याच्या तंत्राप्रमाणे बदलतं त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात. जे क्रियापद कर्माच्या तंत्राप्रमाणे बदलतं त्याला कर्मणी प्रयोग म्हणतात. आणि जे क्रियापद बघा तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी असते, कर्त्याला आणि कर्माला दोन्हीलाही प्रत्यय असतात, असा प्रयोग म्हणजे भावे प्रयोग असतो. इथं सरळ सरळ आपल्याला व्याख्या विचारलेली आहे की जे क्रियापद कर्माच्या तंत्राप्रमाणे बदलतं किंवा कर्माप्रमाणे बदलतं त्यालाच आपण काय म्हणत असतो, कर्मणी प्रयोग. पर्याय क्रमांक 3. यानंतर बघा पुढील प्रश्न, तुला हे पुस्तक आवडले का या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल. आपल्या लक्षात यायला पाहिजे वाचल्याबरोबर, तुला हे पुस्तक आवडले का आणि इतर रिकामी जागा दिलेली आहे, तर या ठिकाणी कुठलं चिन्ह येणार आहे, तर प्रश्नचिन्ह येणार आहे. पर्याय क्रमांक 2. म्हणजे सरळ सरळ इथं प्रश्न विचारलेला आहे आणि चिन्ह विचारले की कोणतं येईल, तर प्रश्नचिन्ह येईल. यानंतर बघा प्रश्नचिन्हाचा जो वापर आहे तो कशा पद्धतीचा असतो, तर बघा हे प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी उदाहरण दिले, तू केव्हा आलास, या ठिकाणी प्रश्नचिन्ह वापरलं जातं. अजून कोणत्या बाबतीमध्ये
प्रश्नचिन्हाचा वापर केला जातो. तर बघा, एखाद्या माहितीच्या अधिकृततेबद्दल शंका असेल किंवा लेखकाचा मतभेद असेल तर कंसात प्रश्नचिन्ह टाकले जाते. म्हणजे काय, इथे उदाहरण दिले, आमचे विद्वान मित्र आणि कंसात प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे त्यांना म्हणायचं की हे खरंच विद्वान आहेत का, याच्याबद्दल त्यांना प्रश्न पडलेला असेल. म्हणजे अशी एखादी साशंक भूमिका असेल त्या वाक्यामध्ये सांगितलेली असेल, म्हणजे एखादी माहिती दिली परंतु ती शंकास्पद असेल तर त्यावेळेला पुढं, त्या शब्दाच्या पुढं कंसामध्ये प्रश्नचिन्ह टाकलं जातं. तर अशा पद्धतीनं प्रश्नचिन्हाचे दोन उपयोग असलेले आपल्याला दिसून येतात. यानंतर पुढील प्रश्न आहे, संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? सर्वांना ज्ञात आहे, संत तुकाराम यांनी अभंगगाथा हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर बघा, या प्रश्नोत्तर पर्याय क्रमांक 3. भावार्थ दीपिका आहे ती संत ज्ञानेश्वरांनी लिहिली. एकनाथी भागवत आपल्याला माहिती आहे संत एकनाथांनी लिहिलं. आणि दासबोध हा ग्रंथ समर्थ रामदास यांनी लिहिला. म्हणून या प्रश्नोत्तर संत तुकाराम यांनी अभंगगाथा लिहिलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, शाळा माते समान आहे या वाक्यात शाळा हे काय आहे? पर्याय 1 उपमेय, पर्याय 2 उपमान, पर्याय 3 साधारण धर्म आणि पर्याय 4 अलंकार. आता इथं पहा, जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नसेल, माहिती नसेल, तर किमान आपण एक समजू शकतो की उपमेय, उपमान आणि साधारण धर्म हे अलंकाराचे घटक आहेत. आणि इथं पर्याय 4 अलंकार दिला आहे, म्हणजे हा पर्याय येणार नाही. मग आता या तिन्हीपैकी आहे, आपल्याला माहिती आहे की उपमेय काय आहे, उपमान काय आहे. तुलनाधिष्ठित अलंकाराचे जे प्रकार आहेत ते तुलनाधिष्ठित अलंकार, म्हणजे दोन वस्तूंमधली तुलना सांगण्यासाठी आपण जे अलंकार वापरतो त्याला तुलनाधिष्ठित अलंकार असं म्हटलं जातं. आणि त्यामध्ये अलंकाराचे जे घटक असतात त्यामध्ये उपमेय असतो, त्यानंतर उपमान असते, त्यानंतर साधारण धर्म आणि चौथा एक घटक याच्यामध्ये सांगितला जातो तो आहे साम्यवाचक शब्द. म्हणजे हे काय आहे तर तुलना सांगणाऱ्या अलंकाराचे घटक आहेत. मग आता हे घटक नेमके काय आहेत बघूया आपण. उपमेय कशाला म्हणतात? ज्याची तुलना करावयाची आहे ते किंवा ज्याचे वर्णन करावयाचे आहे त्यालाच वर्णविषय असं म्हणतात. तो घटक म्हणजे काय असतो? उपमेय असते. यानंतर बघा, उपमान ज्याच्याशी तुलना करावयाची आहे किंवा ज्याची उपमा दिली जाते तो घटक म्हणजे काय असतो? उपमान असतो. आपण प्रश्नाकडे जर आलं तर आपल्याला विचारले की शाळा माते समान आहे, ज्याची तुलना कोणाची? शाळाबद्दल आपल्याला विचारले की शाळा हे काय आहे, तर शाळा हे काय असणार आहे? उपमेय आहे. कारण का इथं काय विचारलं की ज्याची तुलना, आपल्याला तुलना कोणाची करायची? शाळेची करायची आहे, म्हणजे शाळा हे काय झालं त्याच्यामध्ये उपमेय झालं. याच वाक्याकडे जर आपण बघितलं तर बघा काय म्हटलेलं होतं याच्यामध्ये की माते समान आहे, म्हणजे कोणाची उपमा दिले? मातेची उपमा दिले, म्हणजे माता हे या वाक्यामधलं काय असेल तर उपमान असेल. यानंतर बघा, म्हणजे आता समजलं तुम्हाला की उपमेय काय आहे आणि उपमान काय आहे. यानंतर पुढचा घटक सांगितला जातो तो म्हणजे साधारण धर्म, म्हणजे दोन वस्तूत, इथं घ चुकून झालेला आहे, असणारा सारखेपणा किंवा दोन वस्तूत असणारा समान गुणधर्म. आता बघा या वाक्यात जर आपण विचार केला तर आपल्याला सांगता येईल की यामध्ये बघा शाळा आणि माता या दोन गोष्टींमध्ये साम्य दाखवलेलं आहे. तर बघा शाळा हे कोणा समान आहे सांगितलंय? माते समान. म्हणजे या दोन वस्तूंमध्ये किंवा गोष्टींमध्ये काय साम्य आहे? म्हणजे ज्याप्रमाणे आपली आई आपल्यावरती प्रेम करते किंवा आईचा जो रोल असतो तोच रोल कोणाचा असतो? शाळेचा असतो. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो की प्रेम नावाची संकल्पना, म्हणजे जसं आपल्याला आई प्रेम करते, आई ज्ञान देते, आई काही गोष्टी शिकवते, त्याच पद्धतीनं शाळासुद्धा आपल्याला शिकवते. तर हा जो गुणधर्म आहे तो साम्यवाचक गुणधर्म आपल्याला सांगता येईल की प्रेम. यानंतर बघा साम्यवाचक शब्द वरील सारखेपणा दाखवण्यासाठी वापरला जाणारा शब्द. इथं म्हटलं होतं की शाळा ही माते समान आहे, म्हणजे समान हा शब्द काय करतोय तर त्यातला साम्य दाखवतो. यानंतर बघा उपमेय आणि उपमान ज्या संकल्पना आहेत त्यालाच प्रकृत आणि अप्रकृत किंवा प्रस्तुत आणि अप्रस्तुत असे शब्द, म्हणजे उपमेय म्हणजे प्रकृत किंवा प्रस्तुत आणि उपमान म्हणजे अप्रकृत किंवा अप्रस्तुत अशी समान नावं त्याला वापरली जातात. तर अशा पद्धतीनं आपण उपमेय काय आहे
उपमान काय आहे, साधारण धर्म काय आणि साम्यवाचक शब्द काय आहे हे आपण बघितलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न, कडा कडा फोड नभ उडवू उडू मखिका खडबडवी दिग्गजा तुडव रवी मालिका यामध्ये कोणता रस आहे. आता आत्तापर्यंत जे पेपर बघितले आपण, यामध्ये पेपर क्रमांक 2 मध्ये म्हणजे बऱ्याच वेळेला म्हणजे अगदी 95% आपण म्हणू की हा प्रश्न आलेला आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी समजून जायचं आहे की आपणाला जे 9 रस आहेत हे 9 रस त्याची संकल्पना काय आहे किंवा त्यामध्ये कोणती उदाहरणं येऊ शकतात याचा अभ्यास करून ठेवायचा आहे. आता या वाक्याचा जर आपण विचार केला तर इथं वाक्य वाचल्यानंतरच आपल्याला समजून जाईल की कडा कडा फोडू नभ म्हणजे अतिशय बघा काय सांगितलेलं आहे की नभ फोडून टाक, म्हणजे असं वर्णन केलेलं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला भयानक अशी भावना दिसून येते. म्हणजे या ठिकाणी काय आहे तर रौद्र रस आहे. बघा रौद्र रस काय असतो, अतिशय क्रोध व चीड ज्या भावनेतून निर्माण होते त्याला या ठिकाणी रौद्र रस असं म्हटलेलं आहे. अजून एक उदाहरण या ठिकाणी बघा, पाड सिंहासने दुष्टती पालती ओढ हत्तीवरून मत नृप खालती मुकुट रंकाशी दे करटी भूपाप्रती झाड खटखट तुझे खडग रुद्रा. म्हणजे इथं फोडून टाक, मारून टाक, ठीक आहे, अशा पद्धतीचे जे शब्द असतात त्याच्यामध्ये काय असते, त्याच्यामध्ये भयंकर प्रकारची चीड किंवा अतिशय राग एखाद्या ओळीमधून कवितेच्या वर्णन केलेला असतो. या ठिकाणी रौद्र रस असतो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे रौद्र रस. यानंतर बघा, तुला काय पाहिजे या वाक्यातील काय शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे. आता इथं सरळ सरळ प्रश्न विचारलेला आहे, तुला काय पाहिजे म्हणजे हे काय असणार आहे, प्रश्नार्थक असणार आहे. म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने आपण उत्तर याचं सांगू शकतो की काय हा शब्द इथं प्रश्न विचारण्यासाठी वापरलेला आहे, म्हणून हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. विनिताने लाडू खाल्ला या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते. अपूर्ण भविष्यकाळ विचारलाय. पर्याय 1 विनिता लाडू खाते, पर्याय 2 विनिता लाडू खात असेल, पर्याय 3 विनिता लाडू खात होती आणि पर्याय 4 विनिता लाडू खात आहे. आता इथं खाते म्हटल्यानंतर सध्या ती क्रिया सुरू आहे असं दिसतं, म्हणजे या वाक्यामध्ये जो काळ आहे तो आहे वर्तमान काळ. इथं खात असेल म्हणजे ही क्रिया भविष्यकाळामधली आहे आणि खात याच्यावरून आपल्याला अपूर्ण दिसते, म्हणजे यामध्ये आपल्याला सांगता येईल की हा जो काळ आहे तो अपूर्ण भविष्यकाळ आहे. खात असेल म्हणून या प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक 2. इथं खात आहे याच्यामध्ये अपूर्ण काळ आहे, परंतु आत्ता सध्या ती क्रिया आपल्याला दिसते, म्हणजे इथं अपूर्ण वर्तमान काळ आहे. आणि इथं खात होती म्हणजे खात या क्रियापदामध्ये आपल्याला अपूर्ण क्रिया दिसते, परंतु असेलवरून भविष्यकाळ दिसतो, आहेवरून वर्तमान काळ दिसतो आणि हेतू होती याच्यावरून भूतकाळ दिसतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल आपल्याला पर्याय क्रमांक 2 विनिता लाडू खात असेल. यानंतर पुढील प्रश्न, स्वभाव अधिक उक्ती याचा योग्य संधी शब्द कोणता. पर्याय 1 दिलाय स्वभावोक्ती, पर्याय 2 स्वभाव उक्ती, पर्याय 3 स्वभावोक्ती आणि पर्याय 4 स्वभावोक्ती. तर यामध्ये आपल्याला सांगता येईल, आता स्वभावोक्ती असा शब्द नसतो कारण इथं उ आलेला आहे, त्यामुळं हे चुकीचं आहे. इथं स्वभाव आणि उक्ती आपल्याला संधी करायचे, इथं जसे शब्द दिलेत तसेच दिलेत, त्यामुळे हे चुकीचं आहे. इथं स्वभावोक्ती हा शब्द बरोबर आहे आणि स्वभावोक्ती आता इथं ऊचा संबंध ऊशी असा तयार केलेला आहे, हे चुकीचं आहे. तर स्वभाव आणि उक्ती बरोबर स्वभावोक्ती असा शब्द या ठिकाणी तयार होतो. आता मराठीमध्ये स्वभावोक्ती नावाचा एक अलंकार आहे. व्यक्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे त्याच्या स्वाभाविक स्थितीचे किंवा हालचालीचे यथार्थ म्हणजेच हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन हाही भाषेचा एक अलंकार ठरतो. यालाच स्वभावोक्ती म्हणजे आपल्याला जो चुकीचा शब्द या ठिकाणी संधी शब्द विचारलेला आहे तो आहे स्वभावोक्ती. म्हणजेच काय तर एखाद्या व्यक्तीचा असेल किंवा प्राण्याचा असेल किंवा वस्तूचा असेल, त्याचा जो स्वभाव धर्म असतो आणि त्या स्वभाव धर्माप्रमाणे त्याचं जे वर्तन असतं, हे वर्तन कवितेच्या ओळीमध्ये आपल्याला सांगितलेलं असतं. त्या ठिकाणी अलंकारिक भाषा वापरली जाते, त्यालाच स्वभावोक्ती असं म्हटलं जातं. उदाहरण बघा, सगळ्यांच्या परिचित असणारं स्वभावोक्तीचं उदाहरण आहे, गणपत वाणी विडी पिताना चावायाचा नुसतीच काडी
म्हणायचा मनाशीच की या जागेवर बांधीन माडी, मिचकावणी मग उजवा डोळा आणि उडवणी डावी भिवई, भिरकावणी ती तशीच द्यायचा लकेर बेचव जैशी गवई. तर या ठिकाणी गणपत वाणी नावाच्या व्यक्तीचं वर्णन किंवा त्याच्या स्वभावाचं वर्णन, म्हणजे तो विडी पित होता, म्हणजे विडी पिताना काय करत होता, तर तो नुसतं काडी चावायचा आहे, मनाशीच तो पुटपुटतोय की या जागेवर माडी बांधेन, म्हणजे मोठा टोलेजंग बंगला वगैरे घर बांधेन, मिचकावणी मग उजवा डोळा आणि उडवणी डावी भिवई, भिरकावणी ती तशीच द्यायचा लकीर बेचव जैशी गवई. म्हणजे हे काय आहे, तर या गणपतवाणी नावाच्या जे पात्र आहे याचं अतिशय तंतोतंत हुबेहूब तो जो वर्तन करतो तो याच्यामध्ये, म्हणजे त्याच्या स्वभावाचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणून या ओळीमध्ये स्वभावोक्ती नावाचा अलंकार आहे. तर या ठिकाणी हा शब्द स्वभावोक्ती असा बरोबर आहे आणि त्याचबरोबर आपण याचा अलंकार देखील पाहिलेला आहे. यानंतर बघा, हरिहर हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? पर्याय 1 इतरेतर द्वंद्व, पर्याय 2 समाहार द्वंद्व, पर्याय 3 वैकल्पिक द्वंद्व आणि पर्याय 4 कर्मधारय समास. तर बघा या ठिकाणी या प्रश्न उत्तर इतरेतर द्वंद्व असं आहे. आता हा इतरेतर द्वंद्व काय असतो, तर ज्या समासाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. म्हणजेच काय, जो आपल्याला या ठिकाणी सामासिक शब्द दिलेला आहे हरी आणि हर, याची जी फोड आहे किंवा आपण याचा जो विग्रह आहे तो अशा पद्धतीने करतो की हरी आणि हर, हरी किंवा हर असा करत नाही. आणि मग याच्यामध्ये ही दोन्ही पदं महत्त्वाची आहेत. यामुळं याचा विग्रह करत असताना आपल्याला हरी आणि हर किंवा हरी व हर अशा पद्धतीनं करावं लागतं. म्हणजे दोन्ही पदं सारख्याच महत्त्वाची असल्यामुळं या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाचा आपल्याला वापर करावा लागतो. आणि ज्या सामासिक शब्दामध्ये समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर केला जातो त्याला इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. म्हणून या प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक 1 इतरेतर द्वंद्व समास. यानंतर बघा, सर्व घटकांना समान होतं. आता बघितलं आपण की दोन्ही पदं महत्त्वाची असतात म्हणून इतरेतर द्वंद्व हा समास अनेक वचनी असतो. आता इथं पहा उदाहरणं दिलीत काय, आई बाप, आई आणि बाप, म्हणजे हे समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय इथं वापरलेला आहे. आणि हा अनेकवचनी समास या अर्थानं की आई आणि बाप याच्यामध्ये दोन व्यक्तींचा समावेश आहे म्हणून हे अनेकवचन आहे. त्याचबरोबर इथं हरिहर, आत्ताच आपण बघितलं हरी आणि हर, इथंही दोन व्यक्तींचा समुच्चय आहे. त्यानंतर स्त्री पुरुष, अहि नकुल, 21, कृष्णार्जुन, बहीण भाऊ, माय लेकरे, ब्रह्मा विष्णू महेश. बघा आता इथं तर ब्रह्मा आणि विष्णू आणि महेश असं म्हणावं लागतं. म्हणजे ही तिन्ही पदं महत्त्वाची आहेत. तर असा हा जो समास असतो ज्याच्यामध्ये आणि व अशी आपल्याला या ठिकाणी समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय वापरावी लागतात. असा जो सामासिक शब्द असतो आणि याचा जो समास असतो त्याला इतरेतर द्वंद्व समास असं म्हटलं जातं. यानंतर पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी वर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? आता नसलेला शब्द विचारलाय. आता बघा, पर्याय 1 श्रेष्ठ, पर्याय 2 आशीर्वाद, पर्याय जरा, इथं पर्याय खालीवर झालेले आहेत थोडे समजून घ्या, नंबर बरोबर आहेत. पर्याय 4 नवरा मुलगा. आता श्रेष्ठ एकमेकांच्या हा त्याच्यावर तो त्याच्यावर, म्हणजे आपण उदाहरण द्यायचं झालं तर असं म्हणूया की मुख्यमंत्री त्याच्यावरती असतात उपमुख्यमंत्री त्याच्यावरती असतात मुख्यमंत्री, किंवा आपण इकडं उपपंतप्रधान त्याच्यावरती असतात पंतप्रधान, म्हणजे उपपंतप्रधानापेक्षा पंतप्रधानांना या ठिकाणी श्रेष्ठ समजलं जातं. म्हणून वर हा शब्द श्रेष्ठ या अर्थानं देखील वापरला जातो. किंवा मग वर देणे म्हणजे आशीर्वाद देणे हाही या ठिकाणी बरोबर शब्द असेल. आता जरा हा शब्द आहे, जरा या शब्दाचा अर्थ म्हातारा असा होतो, म्हणजे हा शब्द चुकीचा आहे. आणि वर आणि वधू लग्नामध्ये आपण म्हणतो नवरा मुलगा, म्हणजे हाही बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 2 जरा. यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी विरुद्धार्थी योग्य जोडी कोणती? आता विरुद्धार्थी योग्य जोडी विचारले. इथं भाऊ आणि भ्राता हे समानार्थी आहेत, म्हणजे हे असणार नाही. मित्र आणि दोस्त हे पण समानार्थी आहेत. उत्कर्ष आणि अपकर्ष, आता हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. सूत आणि पुत्र हे सुद्धा समानार्थी शब्द आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की उत्कर्ष आणि अपकर्ष हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. पर्याय क्रमांक 4. यानंतर बघा उतारा दिलेला आहे,
आणि त्या उतार्यावरती अनुसरून काही प्रश्न विचारलेले आहेत. तर बघूयात आपण. पहिला प्रश्न या ठिकाणी दिला आहे, दुःखाविषयी सांगताना पुढीलपैकी कोणते उदाहरण उतार्यात आलेले नाही? आणि पर्याय दिलेत, गोड जेवण, रडणारी व्यक्ती, अंधारी रात्र आणि परीक्षेच्या वेळचे कष्ट. आता या प्रश्नांची उत्तरं देत असताना जर आपल्याकडे वेळ आहे तर आपण हा पूर्ण उतारा वाचून या ठिकाणी सोडवू शकतो, परंतु असे हे जे उतारे येतात ते अतिशय सोपे असतात. याच्यामध्ये आपण पर्याय जरी बघितले तरीसुद्धा आपल्याला याची उत्तरं काढता येतात. तर बघा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की आता गोड जेवण, रडणारी व्यक्ती, अंधारी रात्र आणि परीक्षेच्या वेळचे कष्ट, याच्यामध्ये दुःख सांगण्यासाठी काय आलेलं नसू शकतं? म्हणजे परीक्षेच्या वेळचं कष्ट हे एक प्रकारचं दुःखच असतं. त्यानंतर बघा इथं म्हटलेलं की अंधारी रात्र ही सुद्धा एक दुःखप्रद घटना असू शकते. आता गोड जेवण या ठिकाणी उतार्यामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे, तुम्ही हा उतारा या ठिकाणी वाचून घेऊ शकता. गोड जेवण याचा अर्थ एक विपरीत पद्धतीनं आपल्याला सांगितलेला आहे की कशा पद्धतीनं गोडी त्याच्यामध्ये येते, त्याच्यासाठी किती कष्ट करावं लागतं हे या ठिकाणी आपल्याला उतार्यामध्ये इथं म्हटलेलं आहे. बघा, नुसते गोड जेवण जेवण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे काय? नुसत्या गोडाने तोंडाला कशी मिठी बसते हे तुम्हाला माहीत आहेच. म्हणजे निश्चितपणे याच्यामध्ये एक विरुद्ध अर्थ आहे की गोड जेवण ह्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी दुःख सामावलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येतं की गोड जेवण हा सुद्धा दुःखाविषयी बोललेला आहे. रडणारी व्यक्ती असा स्पष्ट उल्लेख उतार्यामध्ये आलेला नाही. यानंतर पुढील प्रश्न, दुःखे कशासाठी येतात? तर बघा, कसोटी पाहण्यासाठी, व्यक्तिमत्व घडू नये यासाठी, सुखाची किंमत कळू नये यासाठी, आपण आनंदी व्हावे यासाठी. आता याही प्रश्न उत्तर आपल्याला उतारा न वाचता सुद्धा देता येतं. दुःख कशासाठी येतं? तर आपण दुःखद प्रसंगी त्या ठिकाणी कशा पद्धतीनं, म्हणजे आपण म्हणतो की ही माझी एक अग्निपरीक्षा आहे, TET परीक्षा पास होणे ही एक माझी अग्निपरीक्षा आहे, आणि मग याच्यामध्ये ही एक आपली कसोटी म्हणजेच परीक्षा आहे, आणि हे बघण्यासाठी आपल्याला दुःख येतं. आणि मग दुःख कशासाठी येतात? तर आपली परीक्षा घेण्यासाठी येतात. आता व्यक्तिमत्व घडू नये यासाठी दुःख येतात असं म्हणू शकत नाही. सुखाची किंमत कळू नये कळण्यासाठी तर दुःख येतात. आपण आनंदी व्हावे यासाठी, आता बघा आनंदी व्हावे यासाठी दुःख येईल का? नाही. म्हणजे पर्याय या ठिकाणी आपण जर बघितले तर उतारा न वाचता सुद्धा आपल्याला याची उत्तरं देता येतात. यानंतर बघा, उतार्यातून लेखकाचा कसा दृष्टिकोन प्रतीत होतो? तर सकारात्मक आहे. दुःख, येणारी संकट आणि त्याच्यावरती आपण कशा पद्धतीनं मात करू शकतो याबद्दल उतार्यामध्ये सांगितलेलं आहे. यानंतर पुढे काही कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत. साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, मातीमधला वतन आरसा आकाशावर कोरण्याचा, जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात, प्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा, गुलाब असो कमळ असो कळी असो गटारातील, तिच्यासाठी तिष्ठत असतो एक किरण सूर्याचा, प्रत्येक कळीत जागत असतो निर्धार फुल होण्याचा, दिमाकानं दिसण्याचा आणि सुगंधाने असल्याचा. म्हणजे फुलाचं वर्णन या ठिकाणी अतिशय खूप सुंदर, आपण या ठिकाणी म्हणूया की चेतना गुणोक्ती नावाचा अलंकार या कवितेमध्ये आहे. आणि या कवितेवरती आपल्याला प्रश्न क्रमांक 28 ते 30 दिलेले आहेत. तर ते कशा पद्धतीचे आपण बघूयात. प्रश्न क्रमांक 28 आहे बघा, कळीसाठी कोण वाट पाहत आहे? तर कळीसाठी या ठिकाणी बघा इथं म्हटलेलं आहे की तिष्ठत असतो एक किरण सूर्याचा. म्हणजे कोण या ठिकाणी कळीसाठी वाट बघतोय? तर सांगता येईल आपल्याला की एक किरण सूर्याचा, म्हणजे सूर्याचा किरण या ठिकाणी कळीसाठी वाट बघतोय. यानंतर बघा, पुढीलपैकी कोणता निर्धार कळीच्या मनात नाही? सूर्य होण्याचा, फूल होण्याचा, दिमाकात मिरवण्याचा आणि सुगंधित होण्याचा. तर बघा या ठिकाणी कवितेच्या ओळी जर आपण बघितल्या तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की काय काय आहे. फुलण्याचा म्हटलेला आहे, आकाशावर कोरण्याचा म्हटलेला आहे, त्याच्यानंतर बघा इथं जगण्याचा म्हटलेला आहे, निर्धार फूल होण्याचा असं म्हटलेलं आहे, सुगंधाने असल्याचा असंही म्हटलेलं आहे, दिमाकात दिसण्याचा देखील म्हटलेला आहे. आणि मग जर आपण पर्यायाकडे गेलो तर इथं बघा काय म्हटलेलं आहे की फूल होण्याचं म्हटलेलं होतं, दिमाकात मिरवण्याचं म्हटलं होतं, सुगंधित म्हटलं होतं, परंतु कळीच्या मनात सूर्य होण्याचं असं काही वर्णन इथं आलेलं नाही. यानंतर कवितेतील कळी म्हणजे कोण असावे? फुलाची कळी, बागेत फुलणारी कळी, झाडावर उमलणारी कळी
आणि जन्माला येणारी मुलगी. ह्याही प्रश्नाचं उत्तर आपणाला सांगता येईल की इथं सगळे वाच्यार्थ आहेत. फूल म्हटलेलं आहे, बाग म्हटलेलं आहे, झाड म्हटलेलं आहे. एकच वेगळा पर्याय आहे, जन्माला येणारी मुलगी. म्हणजे इथं कवितेमध्ये आपण बघितलं की त्या कळीचं फक्त प्रतीक या ठिकाणी कवितेमध्ये वापरलेलं आहे. तर कळी म्हणजे कोण आहे, तर जन्माला येणारी मुलगी आहे. आणि मग त्या जन्माला येणाऱ्या मुलीच्या भावना या कवितेमध्ये व्यक्त केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने ही अतिशय सोपी असणारी ही कविता होती आणि त्यावरती प्रश्नांची उत्तर आपण बघितलेली आहे. तर अशाच पद्धतीचे दर्जेदार स्पष्टीकरण असणारे व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती आणि तेही अगदी मोफत मिळणार आहेत. तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर SR एज्युटेक या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. आपले जे बांधव TET परीक्षेची सध्या तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि एक सत्कार्य करा, कारण हे सर्व आपण अगदी मोफत सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहोत. धन्यवाद.